महाराष्ट्र शतक 12वे. तो काळ होता वैभव, ज्ञान आणि संस्कृतीचा. या भूमीत चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यासारख्या राजवंशांनी राज्य केलं. त्यांनी मंदिरे बांधली, शिक्षण दिलं, व्यापार वाढवला आणि महाराष्ट्र झाला समृद्ध संस्कृतीचा केंद्रबिंदू. देवगिरीचे यादव राजा रामदेव राय आणि त्यांचे पुत्र रामचंद्र यादव हे पराक्रमी, न्यायप्रिय आणि विद्वान होते. त्यांच्या काळात महाराष्ट्र स्वतंत्र, समृद्ध आणि आत्मनिर्भर होता. पण 13व्या शतकात बदल सुरू झाला. दिल्लीच्या सुलतानांनी दक्षिणेकडे आक्रमण सुरू केलं. 1318 मध्ये अल्लाउद्दीन खिल्जीच्या फौजा देवगिरीवर चढल्या आणि त्या आक्रमणाने महाराष्ट्राचं वैभव कोलमडलं. त्यानंतर मोगल, निजाम आणि आदिलशाही, कुतुबशाही या परकीय सत्तांनी मराठी भूमी तुकड्या तुकड्यात विभागली. लोकांच्या अंगावर कर, अन्याय आणि भीतीचं ओझं होतं. या काळात गावोगावी असुरक्षितता होती, लोकात ऐक्य नव्हतं आणि सगळ्यात मोठं म्हणजे स्वाभिमान हरवत चालला होता. अशा या अराजक काळात एका स्त्रीने ठरवलं आपल्या मुलाला वेगळं घडवायचं. ती होती माता जिजाऊ, राजमाता जिजाऊ. आणि त्या मातेकडून जन्मला तो योद्धा ज्याने पुन्हा एकदा महाराष्ट्राला स्वाभिमान दिला. 1630 साली शिवनेरीच्या किल्ल्यावर झाला त्या बालकाचा जन्म, जो पुढे ओळखला गेला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून. त्या काळात लोक निराश होते, पण या एका बालकाच्या विचारांनी आशेचा प्रकाश पसरला. कारण त्याने ठरवलं राज्य आपल्या लोकांचं असायला हवं, ते म्हणजे स्वराज्य. अंधारातूनच प्रकाश जन्माला येतो म्हणतात आणि तो प्रकाश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पुढच्या भागात पाहूया शिवबांच्या बालपणातील ती पहिली ठिणगी, जिथून सुरू झाला स्वराज्याचा विचार. नमस्कार.